सर्व विद्यार्थी मित्रांचं आपल्या इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी 92 या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वीतील घटक क्रमांक 3 जो आहे इलेक्ट्रिक ट्यूबलाईटची फिटिंग व दुरुस्ती या घटकाला या व्हिडिओमध्ये सुरुवात करणार आहोत. सुरुवातीला आपण विद्युत दिव्यांची ओळख करून घेणार आहोत. हे विद्युत दिवे जे आहेत हे प्रकाशाचं उत्सर्जन करत असतात आणि प्रकाश ऊर्जा मिळवण्यासाठी आपण या विद्युत दिव्यांचा उपयोग करतो. प्रकाश ही एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनच्या स्वरूपात असणारी ऊर्जा आहे. लक्षात ठेवा, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनच्या स्वरूपातली ऊर्जा आहे. प्रकाश ही कोणत्या स्वरूपामध्ये असते? इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनच्या स्वरूपात असणारी ऊर्जा आहे. आता ही प्रकाश ऊर्जा आपल्याला मोजता येते आणि ती मोजण्यासाठी क्यू हे अक्षर वापरतात. प्रकाश ऊर्जेसाठी क्यू हे अक्षर वापरतात. प्रकाशाचे उत्सर्जन करणाऱ्या वस्तूपासून प्रकाश किरणे एखाद्या वस्तूवर पडतात आणि वस्तूवर पडल्यानंतर त्या प्रकाश किरणाचं परावर्तन होतं आणि ही परावर्तित किरणे आपल्या डोळ्यातील बाहुल्यावर पडतात आणि आपल्याला ती वस्तू दिसू लागते. म्हणजे वस्तू पाहण्यासाठी आपल्याला प्रकाश किरणांची आवश्यकता असते. अंधारामध्ये आपण वस्तू पाहू शकत नाही. अशी प्रकाश ऊर्जा आपल्याला मोजता येते. हे मोजण्यासाठी 2 एकक वापरतात. त्यातलं पहिले एकक आहे ल्युमेन्स. पहिले एकक आहे ल्युमेन्स आणि या ल्युमेन्ससाठी सिंबॉल आहे LM. LM हा सिंबॉल वापरतात. आणि दुसरे एकक आहे कॅन्डेला आणि या कॅन्डेलासाठी CD हा सिंबॉल वापरतात. कॅन्डेला. प्रकाश ऊर्जा इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनच्या स्वरूपातील ऊर्जा आहे. प्रकाश ऊर्जेसाठी क्यू हा सिंबॉल वापरतात. प्रकाश ऊर्जा 2 एककामध्ये मोजली जाते. त्यातलं पहिले एकक आहे ल्युमेन्स आणि दुसरे एकक आहे कॅन्डेला. आता एक ल्युमेन प्रकाश ऊर्जा म्हणजे काय हे बघूया. एका प्रमाणित मेणबत्तीपासून 1 युनिट सॉलिड अँगलमध्ये मिळणाऱ्या प्रकाशाला 1 ल्युमेन प्रकाश असं म्हटलं जातं. एका प्रमाणित मेणबत्तीपासून 1 युनिट सॉलिड अँगलमध्ये पडणाऱ्या प्रकाशाला 1 ल्युमेन प्रकाश असं म्हटलं जातं. 1 LM ल्युमेन प्रकाश असं म्हटलं जातं. अशी व्याख्या आपण ल्युमेनची करू शकतो. परत एकदा रिपीट करूया आपण. 1 ल्युमेन प्रकाश कशाला म्हटलं जातं? एका प्रमाणित मेणबत्तीपासून 1 युनिट सॉलिड अँगलमध्ये पडणाऱ्या प्रकाशाला 1 ल्युमेन प्रकाश असं म्हटलं जातं. याचं दुसरं एकक प्रकाश ऊर्जेचं आहे कॅन्डेला. एक कॅन्डेला प्रकाश ऊर्जा म्हणजे काय हे बघूया. एका प्रमाणित मेणबत्तीपासून एका ठराविक दिशेला पडणाऱ्या प्रकाशाला 1 कॅन्डेला प्रकाश असं म्हटलं जातं. आता याच्यामध्ये 1 युनिट सॉलिड अँगल नाही, तरी ठराविक किंवा विशिष्ट दिशा आहे. 1 कॅन्डेला प्रकाश ऊर्जा म्हणजे काय? एका प्रमाणित मेणबत्तीपासून एका ठराविक दिशेला पडणाऱ्या प्रकाशाला 1 कॅन्डेला प्रकाश असे म्हटले जाते. या घटकामध्ये आपण प्रामुख्याने 3 प्रकारच्या लॅम्पचा अभ्यास करणार आहोत. त्यातला पहिला प्रकार आहे इनकॅन्डिसंट लॅम्प, दुसरा प्रकार आहे डिस्चार्ज लॅम्प आणि तिसरा प्रकार आहे LED. यातला पहिला जो प्रकार आहे इनकॅन्डिसंट लॅम्प, या लॅम्पचं कार्य फिलामेंटच्या तत्वावर चालतं. या लॅम्पमध्ये एक फिलामेंट विद्युत प्रवाहाच्या मार्गामध्ये जोडलेला असतो. जेव्हा विद्युत प्रवाह या फिलामेंटमधून वाहतो तेव्हा विद्युत ऊर्जेचं रूपांतर प्रकाश ऊर्जेमध्ये केलं जातं. अशा प्रकारचं कार्य इनकॅन्डिसंट लॅम्पमध्ये चालतं. आपल्याकडे एक इनकॅन्डिसंट लॅम्प आहे. अशा प्रकारचा लॅम्प आपण सर्वांनी पाहिलेला असेल. हा सगळ्यात वरचा आहे तो काचेचा निर्वात केलेला ग्लोब आहे. त्याच्या आतमध्ये आपल्याला टंगस्टनचा एक फिलामेंट दिसतोय. हा फिलामेंट सपोर्ट वायरच्या साहाय्यानं स्थिर केलेला आहे. या ग्लोबच्या खाली बायोनेट पिन आहे. अशा प्रकारची रचना इनकॅन्डिसंट लॅम्पची असते. यातला दुसरा जो प्रकार आहे डिस्चार्ज लॅम्प. हा डिस्चार्ज लॅम्प आयोनायझेशनच्या तत्वावर चालतो. आणि तिसरा जो प्रकार आहे LED. इयत्ता 9वी मध्ये आपण डायोडचे अनेक प्रकार बघितलेले. त्याच्यामध्ये लाईट इमिटिंग डायोड, LED याचा सुद्धा अभ्यास केलेला आहे. आपल्याला माहित आहे की जेव्हा LEDला किंवा लाईट इमिटिंग डायोडला पुरेसा विद्युत पुरवठा दिला जातो तेव्हा त्या डायोडमधून प्रकाशाचे उत्सर्जन होते. तर अशा प्रकारची कार्यपद्धती
LED मध्ये चालत असते. या लॅम्पमधला जो पहिला प्रकार आहे इनकॅन्डिसंट लॅम्प, आत्ताच आपण बघितलं, हा लॅम्प फिलामेंटच्या तत्वावर कार्य करत असतो. हे फिलामेंट जे आहे हे फिलामेंट विद्युत ऊर्जेचं रूपांतर प्रकाश ऊर्जेमध्ये करत असतं. तर हा फिलामेंट जो आहे इनकॅन्डिसंट लॅम्पमधला, हा फिलामेंट कोणत्या पदार्थापासून बनवलेला आहे यावरून इनकॅन्डिसंट लॅम्पचे 2 प्रकार पडतात. त्यातला पहिला प्रकार जो आहे, हा पहिला प्रकार आहे कार्बन फिलामेंट लॅम्प. कार्बन फिलामेंट लॅम्प. आणि दुसरा प्रकार आहे मेटल फिलामेंट लॅम्प. मेटल फिलामेंट लॅम्प. असे 2 प्रकार इनकॅन्डिसंट लॅम्पचे प्रमुख 2 प्रकार पडतात. पहिला आहे कार्बन फिलामेंट लॅम्प. या प्रकारच्या फिलामेंट लॅम्पमध्ये, या प्रकारच्या इनकॅन्डिसंट लॅम्पमध्ये फिलामेंट म्हणून कार्बन या पदार्थाचा वापर केला असतो. म्हणजे कार्बनचा फिलामेंट या प्रकारच्या लॅम्पमध्ये बसवलेला असतो, म्हणजे याला कार्बन फिलामेंट लॅम्प असं म्हटलं जातं. तर दुसरा जो प्रकार आहे मेटल फिलामेंट लॅम्प. या लॅम्पमध्ये फिलामेंटसाठी टंगस्टन या धातूचा उपयोग केलेला असतो. म्हणजे ज्या इनकॅन्डिसंट लॅम्पमध्ये कार्बनची फिलामेंट बसवलेली असते त्याला कार्बन फिलामेंट लॅम्प म्हणायचं, आणि ज्या इनकॅन्डिसंट लॅम्पमध्ये मेटलचा म्हणजे टंगस्टनचा फिलामेंट बसवलेला असतो त्या इनकॅन्डिसंट लॅम्पला मेटल फिलामेंट लॅम्प असं म्हटलं जातं. आता या मेटल फिलामेंट लॅम्पचे परत 3 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे व्हॅक्यूम फील्ड लॅम्प. व्हॅक्यूम फील्ड लॅम्प. पहिला प्रकार आहे व्हॅक्यूम फील्ड लॅम्प. दुसरा प्रकार आहे गॅस फील्ड लॅम्प. गॅस फील्ड लॅम्प. आणि तिसरा प्रकार आहे हॅलोजन ट्यूब. हॅलोजन लॅम्प. मेटल फिलामेंट लॅम्पचे असे हे 3 प्रकार पडतात. किंवा इनकॅन्डिसंट लॅम्प तयार केला जातो. हा तयार करताना इनकॅन्डिसंट लॅम्पचा जो ग्लोब आहे हा ग्लोब निर्वात केला जातो. कारण जर हवेचा संपर्क गरम फिलामेंटशी आला तर फिलामेंट जळून जातो. त्यामुळं त्या इनकॅन्डिसंट लॅम्पचा जो ग्लोब आहे एक तर तो निर्वात केला जातो, पूर्ण हवा या ग्लोबमधली काढून घेतली जाते, किंवा हा ग्लोब निर्वात करून त्या ग्लोबमध्ये निष्क्रिय वायू भरले जातात. ऑर्गॉन किंवा नायट्रोजन, झेनॉन, क्रिप्टॉन यासारखे निष्क्रिय वायू या ग्लोबमध्ये भरले जातात. आणि यावरून मेटल फिलामेंटचे हे 3 प्रकार पडतात: व्हॅक्यूम फील्ड लॅम्प, गॅस फील्ड लॅम्प, हॅलोजन लॅम्प. तर या ग्लोबमधली पूर्ण हवा काढून घेतली आणि तो ग्लोब आहे तो निर्वात केला, कोणताही निष्क्रिय वायू भरला नाही, तर अशा प्रकारच्या लॅम्पला व्हॅक्यूम फील्ड लॅम्प असं म्हटलं जातं. व्हॅक्यूम म्हणजे निर्वात. दुसरा गॅस फील्ड लॅम्प. जर तो ग्लोब निर्वात करून त्या ग्लोबमध्ये निष्क्रिय वायू भरले जात असतील तर त्या प्रकारच्या लॅम्पला गॅस फील्ड लॅम्प म्हणतात. आणि हा जो तिसरा लॅम्प आहे हॅलोजन लॅम्प, या लॅम्पमध्ये निष्क्रिय वायू बरोबर हॅलोजनची काही संयुगे भरलेली असतात. आयोडीन, ब्रोमीन, क्लोरीन यासारखी हॅलोजनची जी संयुगे आहेत ही संयुगे या प्रकारच्या इनकॅन्डिसंट लॅम्पमध्ये भरलेली असतात, म्हणून या लॅम्पला हॅलोजन लॅम्प असं म्हटलं जातं. तर अशा प्रकारचं वर्गीकरण इनकॅन्डिसंट लॅम्पमध्ये होत असतं. आणि आपण कोणकोणत्या लॅम्पचा इनकॅन्डिसंट लॅम्पचा अभ्यास करणार आहोत, कार्बन फिलामेंट लॅम्पचा अभ्यास करणार आहोत, आणि हे मेटल फिलामेंट लॅम्पचे जे 3 प्रकार पडलेले आहेत व्हॅक्यूम फील्ड लॅम्प, गॅस फील्ड लॅम्प आणि हॅलोजन लॅम्प, त्याचा अभ्यास आपण या घटकांतर्गत करणार आहोत. लॅम्पचा दुसरा प्रकार आहे डिस्चार्ज लॅम्प. या घटकामध्ये आपण 4 डिस्चार्ज लॅम्पचा अभ्यास करणार आहोत. त्यातला पहिला डिस्चार्ज लॅम्प आहे फ्लोरोसंट ट्यूब. फ्लोरोसंट ट्यूब हा पहिला लॅम्प आहे. दुसरा लॅम्प आहे कॉम्पॅक्ट फ्लोरोसंट लॅम्प.
कॉम्पॅक्ट फ्लोरोसंट लॅम्प. तिसरा प्रकार आहे सोडियम वेफर लॅम्प. आणि चौथा प्रकार आहे मर्क्युरी वेपर लॅम्प. अशा 4 प्रकारच्या डिस्चार्ज लॅम्पचा अभ्यास आपण या घटकामध्ये करणार आहोत. फ्लोरोसंट ट्यूब, कॉम्पॅक्ट फ्लोरोसंट लॅम्प, सोडियम वेपर लॅम्प आणि मर्क्युरी वेपर लॅम्प. आणि शेवटचा जो प्रकार आहे एलईडी. आपल्याकडे एक एलईडी उपलब्ध आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे या एलईडी मध्ये एकापेक्षा जास्त लाईट इमिटिंग डायोड्स वापरलेले असतात. या लाईट इमिटिंग डायोडला जेव्हा सप्लाय मिळतो, विद्युत सप्लाय दिला जातो, तेव्हा या डायोडमधून प्रकाशाचे उत्सर्जन होते. तर अशा प्रकारची जी कार्यपद्धती एलईडी लॅम्पमध्ये चालते, या एलईडी लॅम्पचा अभ्यास करणार आहोत. त्याचे फायदे तोटे आपण या घटकामध्ये बघणार आहोत. आपण हा घटक 2 पार्टमध्ये पूर्ण करणार आहोत. या पार्टमध्ये फक्त आपण इनकॅन्डिसेंट लॅम्पचा अभ्यास करणार आहोत आणि पार्ट 2च्या व्हिडिओमध्ये आपण डिस्चार्ज लॅम्प आणि एलईडीचा अभ्यास करणार आहोत. तर आपण सुरुवात करूया इनकॅन्डिसेंट लॅम्प या पहिल्या घटकाला, पहिल्या प्रकाराला. इनकॅन्डिसेंट लॅम्पला आता आपण सुरुवात करूया. इनकॅन्डिसेंट लॅम्पचे जे वर्गीकरण आहे, हे वर्गीकरण आधीच आपण बघितलेलं आहे. इनकॅन्डिसेंट लॅम्पचे 2 प्रकार पडतात, कार्बन फिलामेंट लॅम्प आणि मेटल फिलामेंट लॅम्प. मेटल फिलामेंट लॅम्पचे परत 3 प्रकार पडतात, व्हॅक्यूम फील्ड लॅम्प, गॅस फील्ड लॅम्प आणि हॅलोजन लॅम्प. आता आपण या लॅम्पची रचना कशी असते आणि त्याची काय काय वैशिष्ट्ये आहे हे आकृतीच्या साहाय्यानं समजावून घेऊया. त्याची कार्यपद्धती काय हे आपण पाहूया. आकृती क्रमांक 1 मध्ये दाखवल्याप्रमाणे कार्बन फिलामेंट लॅम्प, व्हॅक्यूम फील्ड लॅम्प आणि गॅस फील्ड लॅम्प या तिन्ही लॅम्पची रचना आकृती क्रमांक 1 मध्ये दाखवल्याप्रमाणे असते. फरक काय असतो? फक्त कार्बन फिलामेंट लॅम्पमध्ये हा जो फिलामेंट आहे, हा फिलामेंट कार्बनचा असतो. तर व्हॅक्यूम फील्ड लॅम्प आणि गॅस फील्ड लॅम्प हे मेटल फील्ड लॅम्पचे प्रकार आहेत. त्यामुळे या दोन्ही प्रकारामध्ये हा जो फिलामेंट आहे, हा फिलामेंट टंगस्टनचा असतो. म्हणजे टंगस्टन पासून बनवलेला फिलामेंट या 2 लॅम्पमध्ये बसवलेला असतो. या दोन्हीमध्ये काय फरक आहे? जर काचेचा निर्वात ग्लोब असेल, म्हणजे कोणताही वायू या ग्लोबमध्ये नसेल आणि टंगस्टनचं फिलामेंट असेल, तर तो व्हॅक्यूम फील्ड लॅम्प होईल. आणि जर या काचेच्या ग्लोबमध्ये निष्क्रिय वायू भरलेले असतील आणि फिलामेंट टंगस्टनचं असेल, तर हा लॅम्प गॅस फील्ड लॅम्प. म्हणजे रचना सर्वसाधारणपणे ह्या तिन्ही लॅम्पची एकसारखी असते. आकृतीत दाखवल्याप्रमाणे हा जो लॅम्प आहे, ह्या लॅम्पची रचना कशी असते हे समजावून घेऊया आणि कार्यपद्धती कशी असते. सुरुवातीला सगळ्यात वर दाखवल्याप्रमाणे या बल्बला वरच्या बाजूला पिन्स असतात. या पिनचा वापर करून आपण होल्डरमध्ये लॅम्प फिट करू शकतो किंवा लॅम्पचे फिटिंग करू शकतो. त्याच्या खाली बायोनेट कॅप आहे. ही बायोनेट कॅप जी आहे, हे बल्बमध्ये असणारे टंगस्टनचे फिलामेंट, सपोर्ट वायर, स्टीम ह्यांना सर्वांना आधार देण्याचं काम ही बायोनेट कॅप करत असते. आणि आतील भागाचं संरक्षण देण्याचं काम ही बायोनेट कॅप करते. 3 नंबरचा जो भाग आहे एक्झॉस्ट ट्यूब, जेव्हा हा लॅम्प कारखान्यामध्ये तयार करतात त्यावेळी या काचेच्या ग्लोब मधील पूर्ण हवा बाहेर काढून घेण्यासाठी या एक्झॉस्ट ट्यूबचा उपयोग केला जातो. तसेच जेव्हा या काचेच्या ग्लोबमध्ये निष्क्रिय वायू भरायचे असतात, तर हे निष्क्रिय वायू भरण्यासाठी सुद्धा या काचेच्या ग्लोबचा किंवा एक्झॉस्ट ट्यूबचा वापर केला जातो. तर अशा प्रकारची ही तिसरा भाग आहे बल्बचा किंवा लॅम्पचा, एक्झॉस्ट ट्यूब. 4 नंबरचा भाग आहे स्टीम. हा स्टीम सपोर्ट वायरला आधार देण्यासाठी या स्टीमचा उपयोग होतो. त्याखाली सपोर्ट वायर्स आहेत. टंगस्टनचे फिलामेंट किंवा जी कॉईल आहे, ह्या कॉईलला सपोर्ट करण्यासाठी या वायरचा उपयोग केला जातो. आणि सर्वात खाली कार्बन किंवा टंगस्टनचे फिलामेंट, हा काचेचा निर्वात ग्लोब आहे. तर अशा प्रकारची रचना कार्बन फिलामेंट लॅम्प, व्हॅक्यूम फील्ड लॅम्प किंवा गॅस फील्ड लॅम्प या तिन्हींची असते. तर जेव्हा या बल्बला सप्लाय दिला जातो, तेव्हा विद्युत प्रवाह या कार्बन फिलामेंटमधून किंवा टंगस्टन फिलामेंटमधून प्रवाहित होतो, वाहतो. तेव्हा
विद्युत ऊर्जेचं रूपांतर प्रकाश ऊर्जेमध्ये होतं किंवा प्रकाश किरणांचं उत्सर्जन या फिलामेंटमधून होत असतं. तर अशा प्रकारची कार्यपद्धती आकृती क्रमांक 1 मध्ये दाखवल्याप्रमाणे आहे. आणि ही कार्यपद्धती कोणकोणत्या लॅम्पची असते? कार्बन फिलामेंट लॅम्प, व्हॅक्यूम फील्ड लॅम्प आणि गॅस फील्ड लॅम्प. या तिन्ही लॅम्पची कार्यपद्धती आत्ता समजावून दिल्याप्रमाणे असते. आकृती क्रमांक 2 मध्ये दाखवल्याप्रमाणे हॅलोजन लॅम्पची रचना असते. या लॅम्पच्या मध्यभागी काचेचा निर्वात ग्लोब असतो जो सिलेंड्रिकल आकारामध्ये असतो. या ग्लोबच्या मध्यभागी टंगस्टनचे फिलामेंट असते. या ग्लोबमध्ये हॅलोजनची संयुगे भरलेली असतात. आयोडीन, क्लोरीन, ब्रोमीन यासारखी हॅलोजनची संयुगे या ग्लोबमध्ये भरलेली असतात. या ग्लोबच्या दोन्ही बाजूला स्प्रिंग लोडेड सॉकेट असतात. अशा पद्धतीची रचना हॅलोजन लॅम्पची असते. जी कार्यपद्धती कशी असते बघूया. जेव्हा विद्युत सप्लाय आपण या हॅलोजन लॅम्पला देतो तेव्हा विद्युत प्रवाह या फिलामेंटमधून प्रवाहित होतो आणि विद्युत ऊर्जेचं रूपांतर प्रकाश ऊर्जेमध्ये होतं. त्याचवेळी या फिलामेंटचं बाष्पीभवन होतं आणि बाष्पीभवनामुळे मुक्त झालेले जे टंगस्टनचे कण आहेत, जे पार्टिकल्स आहेत, हे पार्टिकल्स ग्लोबमध्ये असलेले जे हॅलोजनची संयुगे आहेत ह्या संयुगामुळे परत फिलामेंटकडे पाठवली जातात. म्हणजे फिलामेंटच्या बाष्पीभवनामुळे मुक्त झालेले कण किंवा पार्टिकल जे आहेत ते हॅलोजनच्या संयोगामुळे परत त्या फिलामेंटकडे पाठवली जातात. त्यामुळे काय होतं? शुभ्र पांढरा प्रकाश आपल्याला या लॅम्पमधून मिळतो. आणि टंगस्टन याच्या जो फिलामेंट आहे, टंगस्टनचा जो फिलामेंट आहे, या फिलामेंटचं आयुष्यमान सुद्धा वाढतं. तर अशा पद्धतीची कार्यपद्धती, अशा प्रकारची कार्यपद्धती हॅलोजन लॅम्पमध्ये असते. इनकॅन्डिसेंट लॅम्पमधील पहिला प्रकार आहे कार्बन फिलामेंट लॅम्प. या लॅम्पची काय वैशिष्ट्य आहेत हे आता आपण बघूया. या लॅम्पचं पहिलं वैशिष्ट्य आहे 3 ते 4 ल्युमेन्स पर वॅट एवढी प्रकाश ऊर्जा आपल्याला मिळू शकते. म्हणजे जेव्हा 1 वॅट विद्युत ऊर्जा खर्च होते तेव्हा 3 ते 4 ल्युमेन्स एवढी प्रकाश ऊर्जा आपल्याला या लॅम्पपासून मिळू शकते. हे पहिलं वैशिष्ट्य झालं. दुसरं वैशिष्ट्य आहे 15 ते 200 वॅट पर्यंत या रेंजमधील कार्बन फिलामेंट लॅम्प मार्केटमध्ये उपलब्ध असतात. तिसरं वैशिष्ट्य आहे या लॅम्पमधून पिवळसर प्रकाश मिळतो. म्हणजे पांढरा शुभ्र प्रकाश या लॅम्पपासून मिळत नाही, पिवळसर प्रकाश मिळतो. चौथं वैशिष्ट्य आहे जास्त पॉवर खर्च होते. वर आपण बघितलेलं आहे 1 वॅट विद्युत ऊर्जा जेव्हा खर्च होते तेव्हा 3 ते 4 ल्युमेन्स प्रकाश ऊर्जा आपल्याला मिळते. म्हणजे जास्त पॉवर या लॅम्पमध्ये खर्च होतो. पुढचं वैशिष्ट्य आहे फिलामेंट ठिसूळ असतं. या लॅम्पमध्ये कार्बनचं फिलामेंट असतं आणि कार्बन हा धातू ठिसूळ आहे. त्यामुळे ही त्रुटी म्हणू शकतो आपण या लॅम्पची की फिलामेंट ठिसूळ असतं. आणि फिलामेंट ठिसूळ असल्यामुळं या लॅम्पचं आयुष्यमान कमी असतं. फिलामेंट ठिसूळ असल्यामुळं या लॅम्पचं आयुष्यमान कमी असतं. त्याचा उपयोग कुठे होतो? घरगुती लाइटिंगसाठी या लॅम्पचा उपयोग करू शकतात किंवा खाद्यपदार्थ गरम ठेवण्यासाठी सुद्धा या लॅम्पचा उपयोग होतो. कारण या लॅम्पमधून उष्णता ऊर्जेचं सुद्धा उत्सर्जन होत असतं. त्यामुळं खाद्यपदार्थ गरम ठेवण्यासाठी या लॅम्पचा उपयोग केला जातो. आता मेटल फिलामेंट लॅम्पमधील पहिला प्रकार जो आहे तो व्हॅक्यूम फील्ड लॅम्प. या लॅम्पची वैशिष्ट्य बघूया. व्हॅक्यूम फील्ड लॅम्पमध्ये 8 ते 10 ल्युमेन्स पर वॅट एवढा प्रकाश ऊर्जा आपल्याला मिळत असते. म्हणजे या लॅम्पची तुलना जर आपण कार्बन फिलामेंट लॅम्पशी केली तर कार्बन फिलामेंट लॅम्पपेक्षा जास्त प्रकाश ऊर्जा आपल्याला व्हॅक्यूम फील्ड लॅम्पमध्ये मिळते. दुसरं वैशिष्ट्य 5 वॅट ते 25 वॅट पर्यंतचे बल्ब व्हॅक्यूम फील्ड लॅम्प उपलब्ध असतात. तिसरं वैशिष्ट्य पिवळसर प्रकाश मिळतो. या व्हॅक्यूम फील्ड लॅम्पमधून सुद्धा आपल्याला पिवळसर प्रकाश मिळतो. तर या लॅम्पची तुलना आपण कार्बन फिलामेंट लॅम्पशी केली तर हे एक साम्य म्हणू शकतो. कारण कार्बन फिलामेंट लॅम्पमध्ये सुद्धा पिवळसर प्रकाश मिळतो आणि व्हॅक्यूम फील्ड लॅम्पमध्ये सुद्धा पिवळसर प्रकाश मिळतो. म्हणजे तिसरं वैशिष्ट्य व्हॅक्यूम फील्ड लॅम्पचं पिवळसर प्रकाश मिळतो. चौथं वैशिष्ट्य लहान आकारामध्ये हे लॅम्प उपलब्ध असतात. या व्हॅक्यूम फील्ड लॅम्पचा आकार लहान असतो. पाचवं वैशिष्ट्य आहे पॉवर फॅक्टर युनिट असतो. म्हणजे इलेक्ट्रिक विद्युत ऊर्जेचा लॉस होत नाही. संपूर्ण विद्युत ऊर्जेचं रूपांतर प्रकाश ऊर्जेमध्ये केलं जातं. म्हणजे पॉवर फॅक्टर युनिटी असतो. आयुष्यमान कमी असते. या व्हॅक्यूम फील्ड लॅम्पचं आयुष्यमान कमी असतं. तर अशी ही वैशिष्ट्य व्हॅक्यूम फील्ड लॅम्पचे. त्या व्हॅक्यूम फील्ड लॅम्पचा उपयोग कुठे होतो? उत्सवाच्या लाइटिंगमध्ये साठी केला जातो या लॅम्पचा उपयोग. तसेच गॅलरीमध्ये सुद्धा अशा प्रकारचे बल्ब किंवा लॅम्प
वापरले जातात. तर असा हा मेटल फिलामेंट लॅम्पमधील पहिला प्रकार आहे व्हॅक्यूम फील्ड लॅम्प. तर मेटल फिलामेंट लॅम्पमधील दुसरा प्रकार आहे गॅस फील्ड लॅम्प. या गॅस फील्ड लॅम्पची वैशिष्ट्य बघूया. तर गॅस फील्ड लॅम्पमध्ये 12 ल्युमेन्सपेक्षा जास्त 12 ल्युमेन्स पर वॅटपेक्षा जास्त प्रकाश ऊर्जा आपल्याला या लॅम्पच्या माध्यमातून मिळू शकते. म्हणजे प्रकाश ऊर्जा, जास्त प्रकाश ऊर्जा मिळते. दुसरं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे पांढरा शुभ्र प्रकाश मिळतो. या गॅस फील्ड लॅम्प मधून आपल्याला पांढरा शुभ्र प्रकाश मिळतो. आता पहिले जे 2 लॅम्प होते कार्बन फिलामेंट लॅम्प आणि व्हॅक्यूम फील्ड लॅम्प, या दोन्ही लॅम्पमध्ये पिवळसर प्रकाश मिळत होता. पण गॅस फील्ड लॅम्पमध्ये पांढरा शुभ्र प्रकाश मिळतो किंवा पांढरा प्रकाश मिळतो. हे दुसरं वैशिष्ट्य आहे गॅस फील्ड लॅम्पचं. तिसरं वैशिष्ट्य आहे पॉवर फॅक्टर युनिटी असतो. म्हणजे विद्युत ऊर्जेचा लॉस होत नाही, विद्युत ऊर्जा वाया जात नाही, संपूर्ण विद्युत ऊर्जेचं रूपांतर प्रकाश ऊर्जेमध्ये केलं जातं. हे पॉवर फॅक्टर युनिटी असतो. या गॅस फील्ड लॅम्पचं आयुष्यमान जास्त असतं. चौथं वैशिष्ट्य आहे आयुष्यमान जास्त असतं. हे गॅस फील्ड लॅम्प विविध आकारामध्ये मिळतात. हे 5वं वैशिष्ट्य आहे. आणि 6वं वैशिष्ट्य आहे किंमत वाजवी असते. किमतीने हे बल्ब थोडे स्वस्त असतात. 7वं वैशिष्ट्य आहे दाट सावल्या पडतात. पांढरा शुभ्र प्रकाश पडत असल्यामुळं या बल्बमुळे दाट सावल्या दाट पडतात. ही आपण या बल्बची त्रुटी म्हणू शकतो, सावल्या दाट पडतात. तर अशी वैशिष्ट्य गॅस फील्ड लॅम्पचे आहेत. याचा उपयोग बऱ्याच ठिकाणी केला जातो. जसं याचा उपयोग घरगुती कारणासाठी केला जातो, घरामध्ये केला जातो, दुकानामध्ये, कार्यालय, कारखाने इत्यादी ठिकाणी गॅस फील्ड लॅम्पचा उपयोग केला जातो. त्यातला तिसरा प्रकार आहे मेटल फील्ड लॅम्पचा हॅलोजन लॅम्प. त्या हॅलोजन लॅम्पची वैशिष्ट्य काय बघूया. त्या हॅलोजन लॅम्पमधून पांढरा शुभ्र प्रकाश मिळतो. हे पहिलं वैशिष्ट्य आहे. म्हणजे हॅलोजन लॅम्पमधून सुद्धा पांढरा प्रकाश मिळतो. 300 ते 5000 वॅटमध्ये हे बल्ब उपलब्ध असतात. म्हणजे एवढ्या मोठ्या रेंजमध्ये हे बल्ब मार्केटमध्ये उपलब्ध असतात. हॅलोजन लॅम्पचा आकार लहान असतो आणि वॅटेज जास्त असते. हे तिसरं वैशिष्ट्य आहे. हॅलोजन लॅम्पचा आकारानं लहान असतात हे लॅम्प आणि वॅटेज यांचं जास्त असतं. या लॅम्पमध्ये त्वरित प्रकाश मिळतो. हे पुढचं वैशिष्ट्य 4 नंबरचं वैशिष्ट्य, प्रकाश जो आहे तो त्वरित मिळतो. 5वं वैशिष्ट्य आहे किमतीने हे बल्ब स्वस्त असतात, हे लॅम्प स्वस्त असतात. 6वं वैशिष्ट्य आहे रिफ्लेक्टरचा वापर करून प्रकाश झोत निर्माण करता येतो. हे याचं वैशिष्ट्य आहे. रिफ्लेक्टरचा वापर करून प्रकाशाचा झोत निर्माण करता येतो हॅलोजन लॅम्पच्या माध्यमातून. 7वं वैशिष्ट्य आहे फ्यूज असतो. हे एक त्रुटी म्हणू शकेल आपण. हॅलोजन लॅम्पच्या अंतर्गत भागामध्ये फ्यूज बसवलेला नसतो. त्यामुळे आपल्याला बाहेरून फ्यूज बसवावा लागतो. म्हणजे फ्यूजचे नियोजन आपल्याला बाहेरून करावे लागते. एक त्रुटी म्हणू शकतो आपण हॅलोजन लॅम्पची. हॅलोजन लॅम्पमध्ये वर्किंग टेम्परेचर जास्त असतं. ही सुद्धा त्रुटी होऊ शकेल. हॅलोजन लॅम्पमध्ये वर्किंग टेम्परेचर जास्त असतं. तरी अशी वैशिष्ट्ये हॅलोजन लॅम्पची आहेत. आता याचा उपयोग कुठं कुठं होऊ शकतो. याचा उपयोग फ्लड लाइटिंगमध्ये होऊ शकतो. आपण क्रिकेटचे डे नाईट सामने बघतो आणि रात्रीच्या वेळी प्रकाश झोतामध्ये खेळलेले सामने आपण बघत असतो. तर अशा फ्लड लाइटिंगसाठी हॅलोजन लॅम्पचा वापर करता येतो. म्हणजे पहिला उपयोग फ्लड लाइटिंग. दुसरं बांधकाम परिसर, वॉटर टॉवर, स्टुडिओमध्ये या लॅम्पचा उपयोग केला जातो. पार्किंग एरियामध्ये हे लॅम्प बसवले जातात. तसेच जाहिरातीचे जे फलक आहेत या फलकावरही या लॅम्पचा वापर करतात.